शिर्डीत आजपासून 2 दिवस राष्ट्रवादीचं अधिवेशन. पक्षातील सर्व नेते, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित राहणार, तर मंत्री धनंजय मुंडे शिबिराला उपस्थित राहणार, सूत्रांची माहिती. छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा. छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला हजेरी लावणार. नाराजी नाट्यानंतर आज पहिल्यांदा छगन भुजबळ, अजित पवार आमने सामने येणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेणार भाजपाच्या मंत्र्यांची शाळा. लोअर परळमधील संघ मुख्यालयात आजपासून 2 दिवस बैठक. संघ भाजपाच्या मंत्र्यांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारीपासून होणार सुरुवात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला भारताचा अर्थसंकल्प सादर करणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींना आज केज न्यायालयात हजर करणार. धनंजय देशमुख केज न्यायालयात जबाब देणार. 26 जानेवारीपूर्वी पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा होणार. चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. कुणाला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळणार हे महत्त्वाचं ठरणार. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या तब्येतीत सुधारणा. हल्लेखोराचा अद्याप शोध सुरूच. आतापर्यंत 30 जणांचा जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती. टोरेस प्रकरणात हवाला ऑपरेटरला अटक. मास्टर माइंडच्या सांगण्यावरून कोट्यवधी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय. हवाला ऑपरेटर युक्रेनमधील आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती. 10वी-12वीचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. मुंबई मॅरेथॉनच्या मार्गावर प्रदूषणाची धाव. मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता खालावली. रविवारी टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजन. माहीम रेतीबंदर परिसरात सर्वाधिक प्रदूषण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.